शेतकरी मित्रांनो, पीक विमा तर पीक विम्याच्या कॅलेंडर प्रमाणे त्यावेळेस मिळेलच. पण आजचं जे काही सोशल मीडियाचं युग आहे, या सोशल मीडियाच्या युगामध्ये आणि त्याच्यात आता बरेच जण काय करायलेत, फेसबुकवर पोस्ट टाकायलेत की 17,500 हेक्टरी या जिल्ह्यात, 35,000 रुपये हेक्टरी त्या जिल्ह्यात. बरं, ह्या फेसबुकवरच्या पोस्टवर पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार म्हणल्यावर मिळतो का? वरी टाकणारा कोणी हे आपण कधी पाहतोत का? कधीच नाही. आपल्याला काय सवय लागलेली आहे, काहीतरी व्हॉट्सअपहून हरवलंय 5 वर्षापूर्वी, त्याचं ते बातमी येते व्हॉट्सअपवर, आपण बी त्या फोटो सहित तशीच पुढे शेअर करतो. आता ती 5 वर्षापासून ते एकच लेकरू हरवलेलं बातमी फिरती, तेच पुढे पाठीत राहते, त्याच्या खाली नंबर बी असतो. आता ते हरपलं का नाही हरपलं ते देवालाच माहित. बरं, ते सापडलं बी असन तरी इकडं फॉरवर्ड करणं सुरू. पण आपण याचा विचार करतो का कधी की हे खरं आहे का? त्यामुळे एक लक्षात घ्या, आज कम्प्युटरचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे, प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सगळीच माहिती मिळते. आणि या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं एक चॅटबॉट सुद्धा आहे, त्या आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून वापरता येतं. पुन्हा त्याचा ऍप आहे, त्या ऍप मध्ये सुद्धा आपल्याला पाहता येते आपला पीक विमा आला का नाही आला, काय झालंय काय नाही. किंवा त्या चॅटबॉटला बी आपण आपली जी काही पॉलिसी नंबर आहे, पीक विमा काढल्यावर पावती भेटली होती का, ती पावतीचा नंबर टाकला त्याच्यावर तर ते बी सांगितले. बरं, एवढं असून सुद्धा बरेच काही जण हे भंगार लोक पोस्ट टाकीत फेसबुकला की 17,500 रुपये या जिल्ह्यात वाटप सुरू, 35,000 रुपये वाटप त्या जिल्ह्यात सुरू. तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्हाला मिळणार नाही, तुमचं स्टेटस असं चेक करा. बरं, याने सांगितले ना, खरंच शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे का? समजा एखाद्या शेतकऱ्याचा मंजूरच नसला आणि ह्या बहादरानं टाकलंय म्हणून भेटणार आहे का? याचा विचार सुद्धा करायला पाहिजे. आणि ते भांगार कशामुळे टाकीते हे बी समजून घ्या, कारण हे सोशल मीडियाचं युग आहे. आता तुम्ही मोबाईल वापरतात, फेसबुक वापरता, युट्यूब वापरता, व्हॉट्सअप वापरता, तर तुम्हाला एक माहितीये का, त्या फेसबुकच्या माध्यमातून तो जो काही पोस्ट टाकणार आहे तो पैसे कमवायलाय. आता ते कसे कमवायलाय? तुम्ही त्याला लाईक करायले, तुम्ही त्याच्या खालून कमेंट करायले आणि त्या कमेंटच्या माध्यमातून त्याला पैसे मिळाले. बरं, तुम्ही त्याच्यात कमेंट चांगली करा का वाईट करा, म्हणजे तुम्हाला जरी समजलं याचं हे खोटं टाकलेले तरी हे खोट्या बातम्या काऊन द्यायले म्हणून टाकलं तरी त्याला भेटायलेत. बरं, काहीला हे कळतच नाही म्हणून ते खालून कमेंट करतात आमच्या जिल्ह्यात मिळाला नाही, मग आमच्या जिल्ह्यात कधी मिळेल? बरं, त्यानं सांगितलंय तुम्हाला केव्हा मिळेल म्हणून भेटणार आहे का? याचा शासनानं व्यवस्थित GR काढलेला आहे. आपण सुरुवातीला ज्यावेळेस सुधारित पीक विमा योजना लागू झाली त्याच वेळेस तो सविस्तर शासन निर्णय पाहिलाय. आणि याच्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, हे पीक विमा कॅलेंडर ठरलेले की याची नुकसान भरपाई जी पीक पाहणी अहवाल आहेत हे किती तारखेपर्यंत काढायचे, ते सगळे आल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या पिकाचे, आता जसं सोयाबीनचा अहवाल आलेला आहे, मुगाचा आलेला आहे, उडदाचा आलेला आहे, तूर कापूस याचे राहिलेत. मग हे जे बाकीचे पिकं आहेत, सोयाबीन, उडीद, मूग, मका, तर याचे अहवाल राज्य सरकारनं आता केंद्र सरकारकडे पाठवलेले आहेत. केंद्र सरकार आता त्यावर विचार करेल, पाहणी करेल आणि त्यानंतर हा पीक विमा डिक्लेअर होईल, म्हणजे जाहीर होईल. मग आता याच्या अगोदरच हे काही सध्याचे मोसम चाललेला आहे. आता हे टाकणारे बी लय शहाणे असतील. हे कसे टाकीते माहितीये का? सध्या लय लोक पीक विम्याची वाट पाहिले, द्याचं टाकून फेसबुकला, यायच्या काय बापात चालले. पाहतेत लोक, लाईक करतेत, कमेंट करतेत, काही खालून शिया देतेत, काही चलत राहते आणि त्याचा फायदा होतो ना. त्याला तुम्ही शिया बी दिल्या तरी पैसे भेटत, तुम्ही त्याला गोड लिहिलं तरी पैसे भेटत, त्याचा धंदा व्हायलाय. पण आपला वेळ वाया चाललाय, याचाही आपण विचार केला पाहिजे. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या या गोष्टी लक्षात येत नाहीत, कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा गोष्टी करून, म्हणजे खोट्या नाही चांगल्या बी केल्या तरी पैसे कमवता येतात आणि याचा एकमेव धंदा येतो फक्त पैसे कमवण्याचा. तसं आपलंही जे चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून मलाही पैसे भेटत आहेत, पण अशा माझ्या शेतकऱ्यांना खोट्या माहिती देण्याचं काम आपण करीत नाही. आणि असे माझ्यासारखे बरेच काही चॅनल आहेत की जी सत्य माहिती आहे तीच माहिती देण्याचा प्रयत्न करतात, खोट्या माहितीही देत नाहीत. आणि आपला तर असा उद्देश आहे की या चॅनलच्या माध्यमातून नुसते पैसेच कमवायचे नाही, तर माझ्या शेतकऱ्यांना जी आहे ती सत्य परिस्थिती, खरी माहिती सांगायची,
त्यांना ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत सरकारच्या, त्या योजना सांगायच्या. काही शेतकऱ्यांनी जे काही शेतीमध्ये आपल्या नवनवीन प्रयोग केले त्या माध्यमातून त्यांनी उत्पन्न वाढवलेले ते सांगायचं. असं आपण काम करतो, कारण आपल्याला खोटं बोललेले लोकांचं आवडत नाही. आणि अशा भंगार लोकांच्या बरेचसे शेतकरी नादी लागत आहेत आणि त्याचे व्हिडिओ पाहतेच कशाला, त्याचे पोस्ट पाहतेच कशाला, याच मला नवल वाटत आहे. आता काही तर असे तर प्रत्येक व्हिडिओला सांगते 50,000 हेक्टरी पीक विमा येणार आहे. त्याचा बाप देणार आहे का? याचाही विचार आपण केला पाहिजे. सांगणाऱ्याला काय लागेल, ते एकदा बडबड करून चालला, पण आपण ते वारंवार ऐकत बसायलो आणि ते त्याचं ऐकून आपण आपल्या पुढच्या गोष्टीचं नियोजन करलो की फलाना ह्या तारखेला येणार आहे, मग त्या तारखेच्या नंतर आपल्याला काय करायचंय, हे पैसे कसे खर्चायचे. मात्र एक लक्षात घ्या, असं कोणी भंगार लोक म्हणले ह्या तारखेला पीक विमा येणार आहे, त्या तारखेला येत नसतो. त्याचं पीक विमा कॅलेंडर आहे, त्या कॅलेंडर प्रमाणे येतो. आता 20 जानेवारीच्या आसपास तसा तो शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. आता आजच 19 तारीख आहे, पण आता पुढे येत निवडणुका, त्याच्यामुळे पीक विमा नेमका द्यायचाय कधी याची काही तारीख ठरलेली नसती. माग महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्याच्यात सरकार व्यस्त होतं, कारण त्याला त्याची सत्ता आणायची होती. तुमच्या अंकाला घेणं एक काय त्याला, त्याच्यात कर्मचारी व्यस्त होते. आता पुन्हा जिल्हा परिषदच्या लागल्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, त्याच्यात पुन्हा कर्मचारी हे व्यस्त राहणार. सरकार त्याची सत्ता आणण्यासाठी पुन्हा त्याच्यात बेजार होणार. पण तुमच्या काही देणं घेणं आहे का? नाही आहे. आता निवडणूक आहे, तुमच्याकडून मतदान घ्यायचंय आणि या जिल्हा परिषदच्या निवडणुका म्हणजे मिनी मंत्रालय, खेड्यापाड्यातले सगळे शेतकरी मतदार आहेत. आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस म्हणतो मी अशी फिक्स तारीख नाही सांगायला, 5 तारखेला मतदान होणार आहे ना, त्याच्या आधी हे पीक विम्याचे पैसे येऊ शकतात. तुम्ही पाहिला असेल महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता थकलेला होता, आला का नाही बरोबर टायमाला. मग तसाच आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत, ह्या वेळेस आला तर आला असं मला वाटत आहे. फिक्स नाही सांगत, नाही तर पुन्हा मलाच कमेंट करतात लय शहाणपणानं सांगू लागले आणि तुम्हीच बतावण्या सांगायले. हा, जे ते खरं सांगायलो, फक्त निवडणुकामुळे लवकरात लवकर मिळू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि एक लक्षात घ्या, अशा काही खोट्या ज्या काही पोस्ट असतात याला कमेंटही करत जाऊ नका, लाईकही करत जाऊ नका. कारण तुम्ही कमेंट केली, खरी केली काय खोटी केली काय, तरी त्याला पैसे भेटायलेत आणि तो पुन्हा तशा पोस्ट टाकायला. आणि एकदा त्याचं पाहिलं की पुन्हा तेच दिसत राहते. त्याच्यामुळे ही सुद्धा काळजी घ्यायचा. आणि मोजके जे काही माहिती देणार आहेत खरी, त्याच्याच माहिती पाहत जा. उग्याच कोणाच्या भापाऱ्या पाहायच्या नाही, कारण आपण उग भापाऱ्या पाहलो तर त्याच नादी लागून, कारण आपल्याला कामच नाही राहिलं. जेव्हा कामाचं आहे तेव्हा पहा, तुम्हाला चॅटबॉट आहे, त्याच्यात पीक विम्याचा ऍप आहे, त्या ऍप मध्ये जाऊन चेक करा, तुमच्याकडे पावती आहे. कोणाला काय विचारायची गरज आहे किंवा कोणाची काय पोस्ट पाहायची गरज आहे, आपलंच आपल्याला कळतंय. पण आपल्या ध्यानात येत नाही ना, तुझं आहे तुझं पासी, परत तू जागा चुकला अशी काहीतरी अशी मन आहे, आता मला नाही येत. त्याच्यामुळे सांगायलो तर एवढं लक्षात घ्या. आणि तुम्हाला आपली माहिती कशी वाटते हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, कारण त्यालाही यामागची काय सत्यता आहे ही कळाली पाहिजे. जय जवान जय किसान.